Good afternoon, everyone. Hello, am I audible? Yes, sir. Okay. So, what was the problem given in the morning session? So, have you tried it? Okay, if not tried, then you can try today. So, we'll take now next example. Take down question. Draw the front view. Draw the front view, comma side view, and top view of a given object. Of a given object. Okay. So, the 3D figure I will draw it now.
हेलो सर. Yes. सर क्वेश्चन रिपीट करा देना एकदा. Draw the front view, comma, side view, and top view of a given object. Okay, now you can take screenshot now. सर डायमेंशन. I will give dimension, just a minute.
Okay. Now you can take the screenshot of this so that we can start the solution. हॅलो Ah, हॅलो सर yes. सर बोला. फाय म्हणजे काय आणि आर म्हणजे काय? फाय म्हणजे डायमीटर सकाळी सांगत होतं ना. हा फाय मग सर डायमीटर Yes, मला sir. 15 फाय सर 3 सेंटीमीटर. फाय is a हॅलो diameter and the radius is 25 for outer circle. It's what are the inner circle? सर जर 25 हा ठीक आहे ना. येस सर 25 पकडलं तर सर 50 च म्हणजे 5 सेंटीमीटर सर्कल तयार होत आहे. हा आणि जर डायमीटर 1.5 पकडलं तर 3 सेंटीमीटरचा हा सर 1.5 डायमीटर ना सर 1.5 म्हणलं तर 6 7 हा सर 7 8 सर 8चं रेडियस तयार होतं. म्हणजे काय कुठल्यासाठी म्हणता तुम्ही? म्हणजे सर सर्कल आहे ना सर्कलचं डायमीटर म्हणजे हे आपण घेतलेलं जे अझम्पशन आहे ना सर ते चुकतं वाटायला मला. का बरं? कारण सर ते नाही रेडियस दिलं चुकत तुम्ही. सर. काय चुकायचा काय विषय? डायमीटर इनर सर्कलचं डायमीटर 15 दिलेलं आहे. सर्कल इनरचं 15 होणार आणि बाहेरचं सर्कल आहे ते येस सर डायमीटर हा 515 आहे ना. रेडियस 7.5 येणार. 7.5 mm रेडियस येणार म्हणजे डायमीटर 15 झाला आणि आउटर सर्कलचं रेडियस 25 आहे. 10 mm चा गॅप राहणार दोन सर्कल मध्ये. हा सर कळाला. हा, झालं. म्हणजे आउटर सर्कल म्हणजे हे ना सर बाहेर जे असलेला सर्कल बाहेरचा इट इज मोठा. अ सेंटर इज कॉमन. इट इज अ कॉन्सेंट्रिक सर्कल. इट इज कॉन्सेंट्रिक सर्कल. ओके सेंटर सर पॉईंट ओके. सेमच आहे तो. ओके सर कळालं. Okay. Okay, now you can start imagination. See how we are increasing our difficulty level. म्हणजे असे छोटे छोटे ऑब्जेक्ट तुम्हाला इमेजिन करायला लागले तर तुम्हाला मोठे एकदम इझी येतात. मोठे म्हणजे काय असते, नंबर ऑफ पार्ट जोडले असते, बाकी काय नसते. पण जे पोर्शन्स असतात इन्क्लाइन सर्कल हे कॉमन राहतं लक्षात ठेवा. मग त्यावेळेस आपण त्याचे विजिबल कुठला आहे, इनविजिबल कुठला आहे किंवा कुठला सरफेस इन्क्लाइन असल्यानंतर साइड व्ह्यू मध्ये कसा पकडायचा, फ्रंट व्ह्यू मध्ये कसं पकडायचं, हे सगळे तुमचं इमॅजिनेशन डेव्हलप होत जाणार आहे. पण जर तुम्ही फ्रँकली मला जर सांगितलं की सर हे मला असं इमॅजिन होईना किंवा हा पार्ट कसा येतोय, मला असं माझं इमॅजिनेशन असं झालेलं आहे, तुम्ही जो पण इंटरॅक्टिव्हली मला बोलत नाही तो पण ते तुम्हाला येणार नाही लक्षात ठेवा. नाउ यू कॅन स्टार्ट इमॅजिनेशन. सी फ्रंट व्ह्यू पोर्शन. आता एक तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला मी इमॅजिन करा म्हटलं, इमॅजिनेशन केल्यानंतर तुम्ही लगेच रफली काढायचं फ्रंट व्ह्यू कसं दिसेल, लगेच रफली काढून घ्यायचं. विदाउट इन्स्ट्रुमेंट्स, विदाउट काय म्हणजे स्केलवर न घेता तुम्ही फ्रंट व्ह्यूला काय ना ते पटकन फ्री हँड काढून घ्यायचं. टॉप व्ह्यूला काय येते बघायचं, फ्री हँड काढून घ्यायचं. साइड व्ह्यूला काय येते, फ्री हँड काढून घ्यायचं. म्हणजे एकदा तुम्ही फ्री हँड व्ह्यूज काढले फ्रंट, टॉप आणि साइड, तर तुम्हाला ते ऍक्च्युअल ड्रॉ करताना डायमेन्शन्स पटकन कळतात कसं आहे काय वगैरे. ओके, ऑल ऑफ यू प्लीज ड्रॉ फ्रंट व्यू, टॉप व्यू, साइड व्यू रफली and you send my WhatsApp. I will check. म्हणजे मला कळलं इमॅजिन झालंय कसं, तुम्ही कशा पद्धतीने काढताय ते. फ्रंट व्ह्यूची डिरेक्शन तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही रफली काढा, स्केल नाही काढायचे. आय विल गिव्ह ओनली 2 minutes. And also you calculate the maximum length, height and width. Everyone please calculate the length, height and width of the object.
Shall I check? Anybody shared on WhatsApp? Otherwise, you can make your camera on and you focus on your answer. Let me check. Ritesh, can you make your camera on? Have you completed rough view, front view, top view, side view of this 3D figure? Rule number 19, Ritesh. Chaitrali Kulkarni. काढतीये सर. Okay. Suresh Kadam. Pranali Misal. काढते सर. Okay, right, right. Don't use instruments, just by free hand only. Rough idea. Let me see that how many can draw it correctly. Free, just by free hand. Free hand तुम्हाला काढता आला पाहिजे front view, top view and side view of the given object. I don't want the to do scale. Scale प्रमाण नको आहे मला. Nanesh Jankar. काढतोय सर. Okay. संदीप खटके. Sir, 1 minute. Okay. 5 seconds only. Okay, okay, no problem. View, side view. सर सेंड केलं तुम्हाला. Okay, I'll check. Just a minute. Front view. फ्रंट व्ह्यू तुम्ही कुठल्या डायरेक्शन बघितला? हॅलो, एक साइडने सर. एक साइडने सर. एक साइड म्हणजे तुम्ही लेफ्ट न बघितला ना फ्रंट व्ह्यूला? मग Yes, कसं? sir. हा, तुमचं कन्फ्युजन मला क्लिअर झालं नाही वाटतं. ज्यावेळेस मी Sir, लेफ्ट मी न पण बघितलं पाठवलं. त्यावेळेस मला काय पोर्शन दिसतोय? हा पोर्शन दिसतोय ना फक्त एल शेप. Yes, sir. तुम्ही ते साइड व्ह्यू म्हणून लिहिलंय तिथं. ठीक आहे, यू कॅन कन्सिडर त्याच साइड व्ह्यू. ओके, फ्रंट व्ह्यू. देन टॉप व्ह्यू. करेक्ट. टॉप व्यू खाली आहे सर. हा, ठीक आहे ना. साइड व्ह्यू जो तुमचा फ्रंट व्ह्यू आहे ते दॅट यू कॅन कन्सिडर ॲज अ साइड व्ह्यू. जर तुम्ही फ्रंट व्ह्यू म्हणून ड्रॉ केलंय की नाही, दॅट यू कन्सिडर ॲज अ Yes, sir. साइड व्ह्यू. ओके. Side view. Okay, you are drawn correctly, but only that directions, front to direction, you should take it Okay. correctly. Hmm? Okay, sir. Front view.
हा मोबाईल नंबर 9922. रोल नंबर किती तुमचा? 21 सर. हा, त्याच्यामुळे तुम्ही जो फ्रंट व्ह्यू दाखवलेला आहे त्याच्यामध्ये जी तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेट जे पकडलेली आहे, हॉरिझॉन्टल प्लेट तिथं कुठं एक लाईन डार्क दाखवली ती कुठून आणली हो? हे एकच असणार ना पूर्णपणे. हा यस सर. तिथे तुम्ही एक ऍडिशनल हॉरिझॉन्टल बघा ना, एक हॉरिझॉन्टली बघा पार्ट, ती येणार नाही मधली लाईन. तुम्ही डॉटेड लाईन्स दाखवले 2 बरोबर सर्कलच्या, मग डॉटेड लाईन्सच्या नंतर डायरेक्ट एकच आउटसाइड लाईन येणार ना ही. हा यस सर. ते हा, ते तुमचं डबल झालंय बघा तेवढंच. बाकी अदरवाइज अदर थिंग्स आर एक्सलंट. ओके सर. हॅलो सर. हा बोला. हा सर, मला क्वाड्रंट अजून एकदा सांगा सर. ते फर्स्ट क्वाड्रंट कसं येतं आणि सेकंड क्वाड्रंट कसं येतं ते. Wait, let me check the answers of some of the student. Okay, front view. Mobile number 7887. Roll number? 41. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट व्ह्यू जो काढलाय ना त्याच्यामध्ये इथली लाईन मिस केली आहे बघा. इथली लाईन बघा, माझं ते इरेजरचं हे मूव्ह होते बघा. हे तुम्हाला दिसेल ना प्लेन, हे प्लेन आणि हे. Yes sir, yes sir. हा, मग ती हॉरिझॉन्टल लाईन तिथली मधली मिस झाली बघा ते. त्याच्यानंतर हा सर. टॉफी मध्ये परत लेट मी चेक टॉफी. टॉफी इज एक्सलंट. टॉफी इज करेक्ट, नो इश्यू. देन साइड व्यू. साइड व्यू ऑल्सो करेक्ट. गुड. फक्त काही डॉटेड लाईनचा जो पार्ट आहे ते तुम्हाला आता हळूहळू येईल लक्षात. ऍटलीस्ट विजिबल पोर्शन तुम्हाला ड्रॉ करता येतोय. गुड. अजून कोणी काढलेत? हा, 9379. सॉरी 9372. रोल नंबर? रोल मोबाईल नंबर. त्यांचा रोल नंबर काय? सर बाकी मी काढलेलं बरोबर आहे का? कुठलं? 788 नंबर. एक मिनिट. हा, तेच ना. 7887. फ्रंट व्ह्यू मध्येच करेक्शन सांगली तुम्हाला ना. फ्रंट व्ह्यू जो तुम्ही काढलाय ना त्याच्यामध्ये Yes sir. विजिबल आहे ते तुम्ही इथली लाईन मिस केली बघा. मी दाखवलं बघा, 3D मध्ये दिसतंय का? मी कर्सर बघा, चेक करा. हा. ही इथलं जी लाईन आहे आडवी ती तुम्ही काढलीच नाही हो. म्हणजे तुम्हाला 1 आणि 2 प्लेन दिसतात, हे वरचं आणि हे इथलं सेकंड. इथली मधली लाईन तुम्ही हा काढली. सर सर. ती करेक्शन सांगली तुम्हाला माझं. त्याच्यानंतर अजून कोण काढलेत? रोल नंबर 9, सॉरी मोबाईल नंबर 9356. Yes sir. हा, आता तुम्ही ओके बघा, अशा मला मिस्टेक्स कळतात, लक्षात ठेवा. अजून येतो तुमच्या पॉइंटला येतो. रोल नंबर किती तुमचा? 51. 50. Okay, I will come to you later. Next. Okay, 7709. Roll number? 63. 63. Okay, very good. म्हणजे तुमचं डॉटेड लाईन्स पण बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत. फक्त एक छोटीशी राहिलेली आहे ती आपण डिस्कस करूया. व्हेरी गुड. अदरवाइज युअर इमॅजिनेशन इज क्लिअर. गुड इमॅजिनेशन. नेक्स्ट. बघा, असं हे दिस इज व्हॉट द पार्टिसिपेशन इन द लेक्चर. नाहीतर काय होतं, मी नुसतं शिकवणार, तुम्ही बघणार, परत व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकणार, त्याला अर्थ राहत नाही, लक्षात ठेवा. सो लाईक दिस इमिडिएटली इफ यू शेअर ऑन माय व्हॉट्सअप, आय विल चेक. बाकी विषयासारखं असं लक्षात ठेवा आपलं असं नाहीये. आता ऑर्थोग्राफिक चॅप्टर हा आपला झालेला म्हणून हरकत नाही, पण आय एम नॉट गोइंग टू स्टॉप इट. आय वॉन्ट टू टेक मोर प्रॅक्टिस. आता आपण सगळं प्रॅक्टिस करतो, लक्षात ठेवा. जो काही कन्सेप्ट पार्ट आहे तो जवळपास झालेलाच आहे ते.
Now we are taking practice. हा, मला अजून मुलींच्या साईड आलेलं नाही एकदम एक पण व्हॉट्सअप. गर्ल स्पीड अप. तुम्ही काय स्केल काढता काय? लेट मी आस्क. अश्विनी चव्हाण. येस सर. झालं का नाही तिन्ही पण व्ह्यूज? नाही. ओके राईट. सी जे तुम्हाला इमॅजिन झालेले ते काढा. सी आय एम नॉट एक्सपेक्टिंग 100% करेक्ट. वॉट एव्हर यू हॅव इमॅजिन इफ यू आर पुटिंग ऑन द पेपर, सो यू जस्ट टेक द फोटो अँड यू शेअर इट माय व्हॉट्सअप. आय विल चेक. म्हणजे मला त्यातनं आयडियल किंवा काय इमॅजिनेशन कुठं गॅप पडतोय प्रत्येकाचा. ओके 9130 रोल नंबर 160. ओके. उलटच का काढले हो? अच्छा तुम्ही स्कॅन करता उलटे केले, ठीक आहे. हा तुम्ही पण सेम मिस्टेक केली बघा इथं. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे का नाही ही काढलीच नाही तुम्ही. याचा अर्थ असं होतं की ही एकच प्लेन आहे पूर्णपणे. का तुम्ही प्लेन पकडण्यावरचे असं स्लॅन्ट आहे ते फ्रंट व्ह्यू काढताना हे वर्टिकल प्लेन, नंतर हे स्लॅन्ट प्लेन तुम्ही पकड नाही का? हा बोला. रोल नंबर सॉरी मोबाईल नंबर 9130. हा सर. हा ते जे स्लॅन्ट प्लेन दिसतंय मी बघा दाखवतो बघा. कर्सर फिरते दिसते का? हो हो सर. हा तर ते तुम्ही प्लेन कन्सिडर केलं नाही का? नाही 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 सर. हा मग ते कन्सिडर करायला लागणार ना. आता अशी लाईन आहे बघा वर्टिकल आणि त्याच्यानंतर मग हे असं आहे. हा हा. तर ते घ्यावं लागेल आपल्याला. घ्यावं लागेल ते घ्यावं लागेल. ठीक आहे. मग फ्रंट मध्ये ते मिस्टेक आहे. त्याच्यानंतर अजून एक मिस्टेक काय आहे माहिती का? फ्रंट व्ह्यू मध्येच ही एकच लाईन आहे ना. इथे तुम्ही ही हा कर्व आहे. ह्या कर्वला टँजेन्शियल आहे म्हणजे एकच लाईन येणार ना ती. बघा आपण कुठलाही सिलेंड्रिकल पोर्शन जर घेतला आपण तर हाऊ इट विल लुक. आपण एखादा सिलेंड्रिकल पोर्शन जर घेतला तर तुम्हाला काय दिसतो? रेक्टँगल दिसतो किंवा स्क्वेअर दिसतो, बरोबर आहे का? हा हा तसं हा इथं तुम्हाला सर्क्युलर दिसतोय म्हणजे जर तुमचा फ्रंट बर्ड एक रेक्टँगल येणार की पुन्हा एवढा. हा कम्प्लीट एक रेक्टँगल येणार ना. ठीक आहे. तर ती एक मिस्टेक तुमचं फ्रंट व्ह्यू मध्ये आहे. त्यानंतर टॉप व्ह्यू साइड व्ह्यू करेक्ट काढलाय. त्याच्यानंतर टॉप व्ह्यू पण बरोबर काढलेलं आहे. ओके यू आर क्लिअर. ऍटलीस्ट 80-90% यू आर क्लिअर विथ युअर इमॅजिनेशन. ठीक आहे. नेक्स्ट. ओके रोल नंबर 8767. सॉरी मोबाईल नंबर 8767. कोण आहे रोल नंबर? हॅलो माझा आवाज येतोय? रोल मोबाईल नंबर 87675. येस सर. हा तुम्ही टू द स्केलच काढले वाटतं. गुड. फ्रंट व्ह्यू करेक्ट आहे. टॉप व्ह्यू ऑल्सो करेक्ट. साइड व्ह्यू ऑल्सो करेक्ट. 100% करेक्ट. व्हेरी गुड. गुड इमॅजिनेशन. नेक्स्ट. Okay, roll number 66. Good. You are also right. Roll number 66. You are clear about dotted lines also. Good. Next. Roll number 30.
रोल नंबर 30 फ्रंट व्ह्यू मध्ये गडबड झाली थोडीशी. तुम्ही हा जो पार्ट आहे ही स्लॅन्ट प्लेन आणि हे व्हर्टिकल प्लेन याच्यामध्ये लाईन जी दिसते ती तुम्ही काढली नाहीये. आर यू गेटिंग? रोल नंबर 30 जस्ट वन करेक्शन. ही जे स्लॅन्ट प्लेन दिसते का तुम्हाला, मी कर्सर फिरवतोय बघा. फ्रंट न बघितल्यानंतर ऑब्जेक्टला समोर तुम्ही धरला तर हा जो स्लॅन्ट प्लेन आहे आणि हा व्हर्टिकल प्लेन याच्यामधली जी लाईन आहे तुम्हाला दिसणार नाही का ते? Can you see or not? Please reply. आवाज खरखर येतोय तिथं, नेटवर्कचा इश्यू आहे का? स्लॅन्ट प्लेन आणि हे व्हर्टिकल प्लेन त्याच्यामध्ये जी लाईन आहे ती लाईन ही विजिबल आहे, त्यामुळे यू मेक इट डार्क. ओके, इन द फ्रंट व्ह्यू. गुड. अदर व्ह्यूज आर करेक्ट. 41. In your case 41 same mistake is there. तुम्ही हे डायरेक्ट डॉटेड लाईन कुठनं काढली फ्रंट व्ह्यू मध्ये काही नाही मला कळालं की हे स्लॅन्ट प्लेन आणि हे व्हर्टिकल प्लेन त्याच्यामध्ये ही लाईन डार्कच यायला पाहिजे. तुम्ही डॉटेड दाखवलेले आहे. इट विल नॉट कम डॉटेड. अदरवाइज टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू इज करेक्ट. Good. ओके सर. So like this we have to improve our imagination and we have to keep on practicing number of problems. Okay. Now I will highlight very common mistake and the big mistake of the student is that ज्यावेळेस ऑब्जेक्ट तुम्ही इमॅजिन करत असता त्यावेळेस जर मी फ्रंट व्ह्यू करत असेल, बघा लक्ष द्या, ज्यांचा हा इमॅजिनेशनचा इश्यू आहे त्यांनी लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस मी फ्रंट व्ह्यूला बघेल त्यावेळेस ऑब्जेक्ट तुमच्या समोर असला पाहिजे, एकदम परपेंडिक्युलर तुम्ही त्या ऑब्जेक्टला बघायचं आहे. तुम्ही असं वाकून किंवा असं इन्क्लाइन वगैरे व्हायचं नाहीये. ऑब्जेक्ट शुड बी स्ट्रेट इन फ्रंट ऑफ युअर आईज. डोळ्याच्या बरोबर डोळ्याचे जे रेज आहेत ते बरोबर, आता फ्रंट व्ह्यू बघत असेल तर फ्रंट व्ह्यूच्या पोर्शन मध्येच पडले पाहिजे रेज. इकडे तिकडे असं नका होता पाहिजे. मग मी जर तसं ऑब्झर्व केलं तर मला काय दिसते हो? फक्त एवढंच दिसते ना, वरचा रेक्टँग्युलर प्लेन सरफेस आणि हा व्हर्टिकल प्लेन सरफेस आणि एवढं दिसते का? सर्कल दिसते मला, हे वरचं दिसते मला, हा टॉपचा सरफेस दिसतोय का फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर? बघा मी आता असं पकडतोय बघा, हे असं आहे. तर वरचा सरफेस मला दिसणार नाही ना, मला टॉप न दिसेल वरचा सरफेस, पण फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर दिसेल का? कॅन यू सी फ्रॉम द फ्रंट? हा पोर्शन जो आहे स्लॅन्ट प्लेन आणि हा व्हर्टिकल एवढा दिसेल ना, का वरचं दिसेल 20 मार्क केलेला मी? नाही दिसणार, कारण तो टॉप न दिसेल फक्त. एम आय ऑडिबल? येस सर. टॉपचा जो सरफेस आहे तो तुम्हाला दिसणार नाहीये. तर टॉपचा सरफेस तुम्हाला टॉप व्ह्यू न बघितल्यानंतर दिसणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू बघाल त्यावेळेस तुम्हाला हा पोर्शन दिसणारच नाही अजिबात. याचा अर्थ असं मला क्लिअर होत आहे की तुम्ही ऑब्जेक्ट इमॅजिन करत असताना ऑब्जेक्ट तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर धरायचं एक्झॅक्टली. हॅलो. आर यू गेटिंग माय पॉइंट? ज्याने मिस्टेक अशी केलेली आहे कुणी त्यांनी लक्षात ठेवायचं की ऑब्जेक्ट पकडताना आपल्या समोर पकडायचे, म्हणजे जे प्रोजेक्शन्स आहेत. सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ऑर्थोग्राफिक्स? Ortho means projections must be perpendicular. When you take the projections perpendicular, at that time you should not see the top surface. You should not see the inclined surface. Okay, जे समोर दिसतं ते ड्रॉ करायचं फ्रंट व्ह्यू असताना. ज्यावेळेस टॉप न बघेल त्यावेळेस टॉपचा सरफेस विजिबल असला पाहिजे. आता थोडक्यात मी एक सिंपल एक्झाम्पल दिसतो. आपण आपल्या घराची जी बिल्डिंग आहे ते बिल्डिंग बघत असताना तुम्ही फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला वरचं दिसतं का? वरचा तुमचा जो काही स्पेस असतो तो वरचा स्पेस दिसतो का? कॅन यू सी वेन यू लुक फ्रॉम द फ्रंट व्ह्यू? म्हणजे ग्राउंडला उभा राहून जर बघितलं तर तुम्हाला फ्रंटचाच पोर्शन दिसतो आहे की नाही? यू सी ओनली फ्रंट व्ह्यू पोर्शन, फ्रंट पोर्शन. ज्यावेळेस मी टॉपला जाईल त्यावेळेस टॉपचाच फक्त भाग दिसणार आहे का खालचा फ्रंट व्ह्यू मधला भाग दिसणार आहे का टॉप न बघितल्यानंतर? नाही दिसणार. ज्यावेळेस मी साईडला जाईल त्यावेळेस साईडचाच पोर्शन दिसणार आहे, फ्रंट व्ह्यूचा पोर्शन दिसणार नाही किंवा टॉपचा पोर्शन दिसणार नाही. त्यामुळे इमॅजिनेशन करत असताना ही प्रिकॉशन घ्यायची लक्षात ठेवा की ऑब्जेक्ट मस्ट बी एक्झॅक्टली
in front of you, the rays must be perpendicular to the surface of the object. ओके, तर तसं असेल तर तुम्हाला इमॅजिनेशन मध्ये चूक होणार नाही शॉर्टली. सो फ्रंट व्यू विल बी, दिस इज द फ्रंट व्यू पोर्शन. ओके, I will show here. This is the front view portion. This is also can be seen. This can be seen. This can be seen. Okay. त्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये when you look from the top, त्यावेळेस काय काय दिसणार आहे? हा इथला सरफेस दिसणार आहे, हा सरफेस दिसेल, हा सरफेस दिसेल. ओके, हा दिसेल का हो? मी कर्सर मूव्ह करतोय तो. No, sir. नो. नंतर हा सरफेस दिसेल रेक्टँग्युलर, हा पूर्ण दिसेल नाही, आणि सर्क्युलर होल पण तुम्हाला वरून दिसेल टॉप बघितल्यानंतर. राईट, दिस इज अबाउट द टॉप व्ह्यू. देन साइड व्ह्यू. ज्यावेळेस साइड न बघाल त्यावेळेस तुम्हाला काय दिसणार आहे? हा रेक्टँग्युलर प्लेन दिसेल तुम्हाला पूर्णपणे, बरोबर आहे का? व्हॉट यू कॅन सी हियर, रेक्टँगल दिसेल का सर्कल दिसेल साइड न बोलल्यानंतर? 41 नंबर बॅटरी संपली सर, लिव्ह होतो मीटिंग. बरोबर, ठीक आहे. कॅन यू अंडरस्टँड साइड व्ह्यू? व्हेन यू लुक फ्रॉम द साइड व्ह्यू, जर इकडनं बघितला साइड व्ह्यूने तर तुम्हाला काय दिसेल? रेक्टँगल दिसेल. लक्षात ठेवा, एखादा सिलेंड्रिकल पोर्शन जर असेल, इट विल लुक लाईक अ रेक्टँगल. बघा, जस्ट इमेजिन करा, बॉटल इमेजिन करा. त्यात तुम्ही बॉटलला जर फ्रंट व्ह्यू बघितलं, फ्रंट व्ह्यू मी काढा म्हटलं तुम्हाला, तर काय दिसणार? रेक्टँगल दिसणार. ज्यावेळी मी साइड न बघा म्हटलं तर ते काय दिसणार? रेक्टँगल दिसणार का सिलेंड्रिकल दिसणार? हॅलो, प्लीज रिप्लाय. No, sir. इट विल बी रेक्टँगल और सिलेंड्रिकल? Rectangle. रेक्टँगल, करेक्ट. तसं जर तुम्ही साइड न बघितलं तर हा जो काही बॉटमची प्लेट आहे त्याचं काय दिसेल तुम्हाला? रेक्टँगल दिसेल, रेक्टँग्युलर प्लेन दिसेल. देन यू कॅन सी दिस ऑल्सो, असं इन्क्लाइन वगैरे तुम्हाला पोर्शन साइड येऊन दिसणार आहे. क्लिअर? ऑल ऑफ यू क्लिअर विथ दिस? जे क्लिअरली विजिबल आहे तो आपण डिस्कस केला पार्ट. एकदा क्लिअरली विजिबल आपल्याला लक्षात आलं की हळूहळू मग तुम्हाला इनविजिबल पोर्शन बरोबर लक्षात द्यायचं होतं. ओके, वी विल स्टार्ट. हा, मगाची अजून एक क्वेश्चन असा होता की स्टार्ट कसा करायचं कळत नाहीये. ओके, मी आता एक क्वाड्रंट्स काढतो. हे तुमचे रेफरन्स ऍक्सिस x आणि y. ओके, इथं म्हणतो वाटल्यास x आणि y. अजून इथे काढतो दुसरं क्वाड्रंट. हे x आणि y. ओके, ज्यावेळेस आपण तुम्हाला देताना लेफ्ट डायरेक्शन फ्रंट व्ह्यू ची दिशा दिली असेल, लेफ्ट डायरेक्शन. आता ही जी ऑब्जेक्ट दिलेली आहे त्याचं काय डिरेक्शन कुठले? लेफ्ट आहे का राईट आहे? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes. Yes, sir. तुम्हाला दिशा दिली आहे, लेफ्ट आहे का राईट आहे फ्रंट व्ह्यूला? Left. हा, मग लेफ्ट असेल तर काय करायचं? इथं दाखवायचं. बघा, मी हाऊ आय विल शो हिअर. हे असं आहे. ओके, मग याला जर सरळ पुढे येऊन गेला तर इथं काय मिळणार आपल्याला? फ्रंट व्ह्यू मिळणार. हिअर इज फ्रंट व्ह्यू, त्याच्याच खाली टॉप व्ह्यू, इकडं RHSV, राईट हँड साइड. ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू ची लेफ्ट डिरेक्शन दिली असेल त्यावेळेस फ्रंट व्ह्यू एकदम त्याच्या अपोजिट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. त्यानंतर साइड व्ह्यू त्याच्या इकडे सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे आणि टॉप व्ह्यू हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार आहे. ज्यावेळेस मी फ्रंट व्ह्यू ची डिरेक्शन राईट ने दिली जाईल इकडून अशी, त्यावेळेस फ्रंट व्ह्यू कुठे येणार? मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? Second.
Second. quadrant मध्ये. Correct. It will come in the second quadrant. Then here is the top view. Then here is the left hand side view, LHSB. Are you clear? येस सर. असे Yes, साईडला sir. ज्यावेळेस 3D ऑब्जेक्ट दिला ना, आपल्याला जर कन्फ्युजन असेल तर असं ड्रॉ करून घ्यायचं. म्हणजे लक्षात द्या बाबा फ्रंट व्ह्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये, टॉप व्ह्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये आणि साईड व्ह्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये. असं चित्र तयार करून घ्यायचं साईडला आणि त्याप्रमाणे ड्रॉ करत जायचं. ठीक आहे. तर आय होप फॉर दिस ऑब्जेक्ट फ्रंट व्ह्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार समोरच्या ऑब्जेक्ट साठी? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. First. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, राईट. फ्रंट व्ह्यू विल कम इन फर्स्ट क्वाड्रंट, टॉप व्ह्यू विल कम इन fourth quadrant, and side view, that is RHSB, in the Quadrant. second Second quadrant. quadrant. Okay. Now next Second question, what is the maximum length of this object? कारण तुम्हाला बॉक्स बनवायचे ना, ते इश्यू चालू करू शकत नाही. What is the maximum length of this object? 95. किती? 95. अजून कोणाला? 95. ओके, दिस इज युअर ओपिनियन. अजून काय वेगळं? गर्ल साइड? How much length? बोला काय तर मुलीमध्ये. How much length you are getting? म्हणजे मी याच्यावर काहीच कमेंट टाकलं नाही, करेक्ट आहे का रॉंग आहे काहीच माहित नाही मला. लेट मी सी युअर कॉन्फिडन्स. What is length here for this object? Am I audible? Yes, sir. येस सर. Screenshot घेतलाय का सगळ्यांनी? Yes, sir. Okay, now tell me what is the length. Length I have shown, it is 95. Okay. अजून बघू काय वेगळं कोणाचे येते का म्हणणं. Length is 95. It is correct. Length L is equal to 95. This is correct. How it is calculated I will tell. बघा सर्कलची रेडियस किती आहे? 25, बरोबर. प्लस त्या सर्कलच्या सेंटर पासून ते प्लेट अंतर किती आहे? 50. देन परत ती जी काही वर्टिकल प्लेट आहे त्या प्लेटची थिकनेस किती आहे? 20, बरोबर. असं येते ना? Yes, sir. Okay, so this is what the 95. Now height, what is height? H is equal to height 18. Huh? 80. 80. Height is 80. चेक करा कसं कॅल्क्युलेट केले सांगा. येस सर, राईट आहे. हा, करेक्ट आहे सर. 80 येत सर बेस 20 आणि तिथं हाईट दिले 60 प्लस 20 80. correct. 60 plus 20. No, 20 is the base. Okay, then 60. That is 80. Correct. Then width. 50. Width is 50. Correct. 50. Width is 50. कारण जी सर्कलची जी रेडियस आहे मग डायमीटर किती असणार आहे? 50. That is the width of the object. Very good. So length is 95, height is 80, and W width is 50. So once you know these dimensions, you can prepare the box, front view, top view, and side view. So can you do this exercise today? येस सर. ओके, आता आजचा हा ऑब्जेक्ट आणि मग सकाळी डिस्कस केले हे दोन्ही ऑब्जेक्ट व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. सकाळचा ऑब्जेक्ट जो आहे तो मी डिस्कस केलेला आहे का नाही केला आपण डिस्कस?
केलंय सर. हां, तर त्याचं सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करून हा पण सॉल्व्ह करा आणि यू शेअर माय व्हॉट्सअप, आय विल चेक. ठीक आहे. प्रॅक्टिसला तुम्ही कमी पडलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. मी सांगितलं ऑलरेडी, डेली 1 hour इज रिक्वायर्ड फॉर प्रॅक्टिसिंग ऑर्थोग्राफिक्स. जसं आपली जेवणाचं जसं टायमिंग असतंय तसं टाईपनं तुम्हाला ग्राफिकचं प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. त्याशिवाय याच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार नाही आणि तुम्ही एक्झामसाठी चांगलं कॉन्फिडेंटली फेस करू शकणार नाही, लक्षात ठेवा. सो यू नीड टू प्रॅक्टिस अ लॉट, देन ओनली यू विल गेट द कॉन्फिडन्स इन दिस सब्जेक्ट. ठीक आहे. सो टाइम इज ओव्हर, यू कॅन गिव्ह द अटेंडन्स. रोल नंबर 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3, Yes, sir. 4, Yes, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Yes, sir. 8, Present. 9, Yes, sir. 10. Roll number 10. 10 is there. Present, sir. 11, Yes, sir. 12, Present, sir. 13, 14. Roll number 14. Yes, sir. 15, 15, 16, Yes, sir. 17, Yes, sir. 18, Yes, sir. 19, Yes 19, sir. 20, Yes, sir. 21, Yes, sir. 22, 22, 23, Yes, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Yes, sir. 27, Yes, sir. 28, 28, Yes, sir. 29, Yes, sir. 29, 29, 30, Yes, sir. 31, 31, 32, Present, sir. 33, 33, 34, 34, 35, Yes, sir. 36, Yes sir. 37, Present, sir. 38, 38, 39, Present, sir. 40, 40, 41, 41, 42, 43, 44. आवाज येतोय माझा? Sir Yes, sir. 43 is present. 44. Roll number 44, 45, 45, 46, Present, sir. 47, 47, 48, Yes, sir. 49, Present. 50. Yes, sir. वाणी बंद करा, तुमचं मायक्रोफोन बंद करा. संदीप. Sir केलं. 49. Roll number 49. 50, Present. 51, 49. 50 49, present, sir. 51, 51 present, sir. 52, Present, sir. 53. Don't disturb, wait, I will come Yes, back. sir. 53, Yes, sir. 54, 55, Present, sir. 56, Yes, sir. 57, 57, 58, 59, Present, sir. 58 present, sir. 58 present, 59, Present, sir. 60. Roll number 60. 60, Present, sir.
61, Present, sir. 62, Present. 63, Yes, sir. 64, Present, sir. 65, 65, 66. Yes, sir. ओके, मी absent नंबर 1 सेकंड रीड करतो, लक्ष द्या. रोल नंबर 15, 22, 29, 31, 33, 34, 38, 40, 41, 42, 44, 45, 47, 54. Sir, हा, 47. सर 42 च ते बॅटरी लो झाली होती त्यामुळे ते गेली. 41 सर 41 सांगून गेलेत. हा ठीक आहे. हा 41. ओके, 47 प्रेझेंट मार्क केले. हा, नोटेड. 54, 57 and 65. (42) प्रेझेंट. ओके, त्यानंतर 41 मार्क केलेला आहे. ठीक आहे, विल एंड द मीटिंग नाउ.